राहू, यथाशक्ती करत राहू. तुफान वारा पाऊस धारा मुलीना आम्हा शिवे, तुफान वारा पाऊस धारा मुलीना आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, असा संदेश वामन दादांनी आम्हाला देऊन ठेवलेला आहे. त्यामुळे कुठल्याही आयडिया घ्यायची आम्हाला सांगण्याची गरज नाही, कसं पुढे जायचं आणि कसा साहित्यिक वारसा पुढे घेऊन जायचा. मी जास्त बोलणार नाही, एक दोन चार शेर की तेच चेहरे सगळीकडे दिसतात. आपल्याकडे दर्जा असूनही आपल्याला डावललं जातं म्हणून माझ्यातला गझलकार जो बोलत नाही, जो बोलतो, बोललं पाहिजे, आपण लिहिणाऱ्याने बोललं पाहिजे, नुसतं तसं वागलंही पाहिजे. म्हणून सांग ना कोणते वेगळे चेहरे, सांग ना कोणते वेगळे चेहरे, त्याच त्या मैफिली तेच ते चेहरे. सांग ना कोणते वेगळे चेहरे, त्याच त्या मैफिली तेच ते चेहरे. कुट्ट काळे निघाले किती आतुनी, कुट्ट काळे निघाले किती आतुनी, वाटले जे कधी पांढरे चेहरे. कुट्ट काळे निघाले किती आतुनी, वाटले जे कधी पांढरे चेहरे, त्याच त्या मैफिली तेच ते चेहरे. काल गोऱ्यात चर्चा म्हणे रंगली, काल गोऱ्यात चर्चा म्हणे रंगली, फार गेले पुढे सावळे चेहरे. काल गोऱ्यात चर्चा म्हणे रंगली, फार गेले पुढे सावळे चेहरे. आणि दोष काट्या कुट्यांना नको सारखा, एवढे सर, दोष काट्या कुट्यांना नको सारखा, फार त्यांच्याहुनी बोचरे चेहरे. दोष काट्या कुट्यांना नको सारखा, फार त्यांच्याहुनी बोचरे चेहरे. आणि बंगल्यांना जवळचे कधी वाटले, बंगल्यांना जवळचे कधी वाटले, झोपड्यांचे उणे बोडके चेहरे. बंगल्यांना जवळचे कधी वाटले, झोपड्यांचे उणे बोडके चेहरे. आणि माणसाच्या स्वभावापरी नेमके, माणसाच्या स्वभावापरी नेमके, सरळ न व्हायचे वाकडे चेहरे, सरळ न व्हायचे वाकडे चेहरे. आणि हा शेवटचा शेर की नांदते आत जे तेच बाहेरही, नांदते आत जे तेच बाहेरही, आपल्यासारखे आपले चेहरे, आपल्यासारखे आपले चेहरे, आपल्यासारखे आपले चेहरे. हे निर्मळ चेहरे असेच ठेवूया आणि आपल्यासारख्या धडपडणाऱ्या दिव्यांना